हॅलो गाईज, इन दिस व्हिडिओ आय विल टेल यू की व्हाय मेडिटेशन इज इम्पॉर्टंट. आत्तापर्यंत मी जी काही लाईफ जगलेलो आहे त्या लाईफमध्ये मला जर जास्त एका गोष्टीचं रिग्रेट होत असेल तर ती गोष्ट आहे नॉट डुईंग मेडिटेशन. म्हणजे माझ्या मनामध्ये बरेचसे असे विचार आहे जे की मी जास्त मनामध्ये दरवळून दिलेच नाही, जस्ट बिकॉज की मी घाबरत होतो माझं माइंड ओव्हर थिंक नको करायला. मी कुठेतरी ऐकलेलं की ओव्हर थिंकिंग इज जस्ट पॉयझन वगैरे वगैरे, आणि त्या धाकापायी मी कधी जास्त मेडिटेशन केलंच नाही. कारण मला वाटायचं की मेडिटेशन जर केल्यानंतर आपल्या मनामध्ये असे वेगवेगळे विचार येत राहतात आणि ॲट द एंड आपल्याला ते ओव्हर थिंकिंगकडे नेतात. सो हे रिझन आहे मेन जेणेकरून मला मेडिटेशन करण्यापासून थांबवलं. आणि ऑफकोर्स दुसरं रिझन आहे आळस. बट मला आता फील होतं आहे की बरेच म्हणजे व्हॅलिडेशन थ्रूच फील होतं आहे. बरेच जणं बोलत आहे की मेडिटेशन इज रिअली निडेड, आणि व्हॅलिडेशन थ्रू तर झालं मला फील. बट मलासुद्धा आतून कुठे ना कुठे फील होतं की या मेडिटेशन कॅन बी लाईफ चेंजिंग टूल इफ यू ट्राय इट व्हेरी वेल. म्हणजे एक नवीन कॉन्सेप्ट आलेली आहे आता. द नेम ऑफ दॅट कॉन्सेप्ट इज रॉ डॉगिंग. सो रॉ डॉगिंगमध्ये असं असतं की नाव जरी विचित्र असेल, जस्ट इग्नोर इट, बट द कॉन्सेप्ट इट इज दॅट की तुम्ही 2 किंवा 1 तास जस्ट फक्त एखाद्या गोष्टीकडे नुसतं बघतच राहता, विदाऊट एनी फोन, विदाऊट एनी डोपामिन, विदाऊट एनी डिस्ट्रॅक्शन. तुम्ही एका गोष्टीकडे सतत बघतच राहता. याला म्हणतं रॉ डॉगिंग. आणि हीच रॉ डॉगिंगचं चॅलेंज मी उद्या 2 तास करणार आहे. सो मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट देखील सांगणार की काय मला फील झालं 2 तास नुसतं एकटक एका ठिकाणी बघून काय फील झालं. सो हा देखील मी तुम्हाला एक्सपिरियन्स उद्या सांगणार आहे. सो मला असं वाटलं की यार इट इज नेसेसरी अँड आय शूड रिअली इम्प्लिमेंट इट इन माय लाईफ. सो समहाऊ मला फील झालं की मी ह्या निमित्ताने तरी ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये आणायला सुरुवात केली पाहिजे. सो दिस इज ऑल. मला वाटतं की ह्या व्हिडिओमध्ये इनफ आहे एवढं सांगणं. आय वॉज जस्ट टेलिंग की माझ्या लाईफमध्ये मला मेडिटेशनची फील का वाटली. द रिझन इज की माझ्या मनामध्ये जे रँडम विचार दरवळत आहे ना, ते कुठेतरी स्टेबल व्हायची गरज आहे. आणि ते स्टेबल झाल्याशिवाय मला पुढचे डिसिजन घेता येत नाही. कारण पुढच्या डिसिजनसाठी मागचे जे थॉट्स आहे ते क्लिअर पाहिजे. आणि ते मागचे थॉट्स जस्ट बिकॉज की ओव्हर थिंकिंगमुळे ब्ला मिसअंडरस्टँडिंग होती माझ्या मनामध्ये, त्यामुळे ते मागचे थॉट्स क्लिअर झाले नाही. आणि ॲट द एंड मला जेव्हा मी काही नवीन कन्सेप्टचा विचार करतो तेव्हा माझ्या जुन्या कन्सेप्ट्स विचार पूर्ण नसल्यामुळे मला ती नवीन कन्सेप्ट्स व्यवस्थित ग्रॅप करता येत नाही. व्हेरॅज मी बरेच असं ते म्हणजे जुने माणसं बघतो की त्यांना झटकन लगेच समजून येतं. व्हेरॅज मी आहे जो की प्रत्येक गोष्टीवरती डाऊट घेतो, प्रत्येक इन्फॉर्मेशनवरती व्हेरीफाय करायचा डाऊट घेतो. सो दिस इज ऑल लिंक टू द एफिशियन्सी ऑफ मेडिटेशन अँड दॅट्स वॉट आय फील नाऊ. आणि उद्यापासून मी तुम्हाला रॉ डॉगिंगच्या निमित्तानं का होईना एक्सपिरियन्स शेअर करायला सुरुवात करेल. ॲट द एंड मला देखील त्याचा बेनिफिट होईल आणि तुम्हाला पण उद्या सजेस्ट करेल की तुम्ही केलं पाहिजे की नाही. सो या दॅट्स इट. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग.